तुमची ब्युरेट आहे, फ्लास्क आहे, बिकर आहे आणि पिपेट आहे, 10 ml पिपेट. ओके, आता इथं काय होणार तुम्हाला, फिल ब्युरेट विथ दी 0.02 नॉर्मल जे दिलेलं आहे ते HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड सोल्युशन. देन म्हणजे हे वॉश करून सुरुवातीला ते वॉश वगैरे करायला दिली असते त्याच्यामध्ये. वॉश फ्लास्क विथ दी वॉटर, देन रिन्स इट विथ डिस्टिल वॉटर अँड देन पिपेट आउट. आता तुम्हाला रेग्युलर जो एक्सपेरिमेंट आहे कॅल्क्युलेटीचा त्याच्यामध्ये टोटल किती दिले जातात, 3 सॅम्पल्स दिले जातात. तर इथं तुम्हाला 2 सॅम्पल आहेत, त्याच्यामध्ये सॅम्पल ए, सॅम्पल बी आणि काय तुमचं टॅप वॉटर आहे. आता इथं तुम्हाला टॅप वॉटर नाही दिलं जात. काय सॅम्पल आहे इथं, सॅम्पल 1 आणि सॅम्पल 2 असे 2च सॅम्पल आहेत बरोबर. जे दिसतंय टेबलला तेच वापरायचं आहे, टॅप वॉटर वापरायचं नाहीये. 2च तुम्हाला सॅम्पल करायचे. ठीक आहे. सो पिपेट आउट 10 ml ऑफ दी सॅम्पल 1, 10 ml पिपेट आउट करायचं. देन ऍड इंडिकेटर. विच इंडिकेटर, फर्स्ट स्टेपला फेनोल्फथालीन इंडिकेटर. ओके, सोल्युशन टर्न्स टू पिंक कलर. ओके, त्याचा कलर काय होतं, पिंक होतं. देन टायट्रेट दिस पिंक कलर सोल्युशन विथ दी HCl फ्रॉम दी ब्युरेट. ओके, ड्रॉप वाइज ऍडिशन करायचे टिल कलर चेंजेस फ्रॉम पिंक टू कलरलेस. हा तुमचा जो असतो तो P1 म्हणून तिथं लिहायचा आहे. हा ऑब्झर्वेशन टेबल थोडासा वेगळा आहे, इथे इनिशियल फायनल नाहीये. इथं डायरेक्टली पिंक कलरचं कलरलेस झालं की ते तुम्हाला पहिलं रिडिंग म्हणजे त्या पहिल्यातला पहिली स्टेप आहे. प्रत्येक रिडिंगला 2 स्टेप्स आहेत तुम्हाला, तर ते V1 म्हणून तुम्हाला तिथं लिहायचं आहे. देन अगेन टू दी सेम सोल्युशन, कलरलेस सोल्युशन, यू हॅव टू ऍड दी सेकंड इंडिकेटर मिथिल ऑरेंज. सोल्युशन टर्न्स येलो. देन अगेन टाइट्रेट इट विथ दी HCl solution. Okay, drop wise addition. After drop wise addition, yellow solution changes into the orange. Okay, orange color मध्ये तो चेंज होतो. सो नोट डाऊन दॅट रिडिंग ऑल्सो ॲज अ V2 किंवा तुमचं ते P1 आणि V1 असं त्या ठिकाणी हे रिडिंग होतं. हे तुमचं एक रिडिंग आहे. आता हे रिडिंग झालं की तुमचं म्हणजे त्यातलं एका ह्याचं सॅम्पलचं एक रिडिंग झालं ते. ठीक आहे. देन अगेन सोल्युशन पोअर करा, इकडं बेसिनमध्ये किंवा तिकडे ड्रममध्ये टाका, शक्यतो ड्रममध्येच टाका ते. आणि परत वॉश दिस फ्लास्क अँड अगेन टेक दिस सॅम्पल अँड रिपीट प्रोसिजर 2 times. परत 2 वेळा करायचं सॅम्पल 1 साठी बरोबर. सॅम्पल 1 साठी हे परत हे करायचं 2 वेळा रिपीट करायचं आहे. देन अगेन रिपीट प्रोसिजर फॉर सॅम्पल नंबर 2 ऑल्सो बरोबर. आता हे करत असताना तुम्हाला काय करायचंय की एकदा तुम्ही फेनोल्फथालीन ऍड केला, पिंक झाला, कलरलेस झाला बरोबर. परत तुम्ही त्याच्यामध्ये मिथिल ऑरेंज ऍड केला, येलोचा ऑरेंज झाला. येते लक्षात. त्यावेळी काय तुम्हाला ऑरेंज मिळाला, तुम्ही हे फेकून दिलं सोल्युशन, दुसरे सॅम्पल दुसऱ्या वेळी घेतलं. आता ब्युरेट तुमचं जे रिडिंग आहे, समजा इथं तुमचं 6.5 आलं, नंतर किती आले 9.2 आले. तुमची अख्खी ब्युरेट शिल्लक आहे, पण एकदा इथं फक्त 6 झाले आणि परत 9च्या समथिंग आले, 9, 10 वगैरे आले. एवढंच यूज केले, पण ब्युरेट परत भरा. ब्युरेट परत भरायची तुमचं ह्या रिडिंगच्या वेळेस परत इनिशियल. जसं इथं 6.5 आलंय तसं दुसऱ्याला 6.7 आणि इथं 9.6 आलं. हे कधी होईल, 0 पासून सुरुवात केली तर तुम्ही होईल. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला ब्युरेट परत भरायची. हे आणि हे झालं ब्युरेट भरा, हे आणि हे झालं ब्युरेट भरा, हे आणि हे झालं ब्युरेट भरा. असं 3 वेळा एका सॅम्पलसाठी आणि दुसऱ्यांदा 3 वेळा एका सॅम्पलसाठी. अशी किती वेळा ब्युरेट भरायची तुम्हाला, 6 वेळा ब्युरेट भरायची. तिकडं तुम्हाला 3 वेळाच ब्युरेट भरायची, इथं तुम्हाला काय करायचंय 6 वेळा ब्युरेट भरायचे. ऑब्झर्वेशन टेबल थोडासा व्यवस्थित लक्षात ठेवा, हा जरा थोडा डिफिकल्ट आहे. कॅल्क्युलेशन्स परत हा रेफरन्स टेबल, त्यामुळे हा एक्सपेरिमेंट थोडा लक्षात ठेवायला अवघड असतो. व्यवस्थित हा एक्सपेरिमेंट लक्षात ठेवायचा आहे, येते लक्षात. सो सिंपल. आता काय तुम्हाला याच्यात अडचण वाटते का, सोपं आहे. ज्यांनी केलेलं नाही किंवा कन्फ्युजन होतंय त्यांनी व्यवस्थित पहा. हे ऑब्झर्वेशन टेबल पहा, काय ऍड करणार आहे. ह्या टेबलच्या इथं उभं राहून 2 मिनिटं लक्षात घ्या की नेमकं तुम्ही काय करणार आहात बरोबर. कारण ऑब्झर्वेशन टेबल आणि हे लक्षात ठेवा, हे लिहा प्रोसेसमध्ये, हे लिहा रेफरन्स टेबल आणि हे कॅल्क्युलेशन्स पण, ही पण लिहून काढण्याची प्रॅक्टिस करा 1-2-3 वेळा. येते त्यांना थोडासा पहिल्या आणि तिसऱ्यापेक्षा हा एक्सपेरिमेंट थोडासा डिफिकल्ट आहे. आता हा सॅम्पल हे दोघांचंच करा. कारण काय होणार आहे, तुमचं सॅम्पल एक सॅम्पल 1 आणि सॅम्पल 2. आता इथं कॅल्क्युलेशन केलेले वेगळे आहेत,